या कोर्स कोड अंतर्गत सब्जेक्ट आहे परिचयात्मक सूक्ष्म अर्थशास्त्र, इंट्रोडक्टरी मायक्रो इकॉनॉमिक्स. त्यातला ब्लॉक नंबर 1 ओळख, इंट्रोडक्शन. आणि या ब्लॉक 1 मध्ये युनिट नंबर 2, युनिट घटक क्रमांक 2, त्याचं टायटल आहे मागणी, डिमांड. यावर आपण चर्चा करणार आहोत. अर्थात मी सहाय्यक प्राध्यापक भुजंग सवई शिकरे, अकॅडमिक काउन्सिलर, इग्नू रिजनल सेंटर, बालेवाडी, पुणे. सर्वप्रथम आपण आज मागणी या घटकावरच सविस्तर चर्चा करूयात. मागणीची संकल्पना ही आपण बघणार आहोत. तर नेमकं सूक्ष्म अर्थशास्त्राच्या अभ्यासाअंतर्गत उपभोक्ता, उत्पादक आणि या 2 घटकाला जोडून असणारा दुसरा जो भाग आहे तो मागणी आणि पुरवठा. या दोन्ही संकल्पना अत्यंत महत्त्वाच्या आहेत. सूक्ष्म अर्थशास्त्राच्या अभ्यासाच्या केंद्रस्थानी असलेला घटक म्हणजे उपभोक्ता आणि दुसरा उत्पादक. उत्पादकापेक्षाही उपभोक्ता अत्यंत महत्त्वपूर्ण भूमिका इथे निभावतो आणि तोच खरा अभ्यासाचा केंद्रबिंदू आहे. या उपभोक्त्याच्या अनुषंगाने मागणीची संकल्पना तितकीच प्रभावी आहे. इथे आपण समजून घेऊयात. तर नेमकं मागणी म्हणजे काय, मागणीची व्याख्या करताना आपल्याला कसं करता येईल, तर ती कशी करता येईल व्याख्या. तर त्याची व्याख्या अगदी अर्ध्या ओळीची आपल्याला अशी सांगता येईल की आर्थिक शक्तीचे पाठबळ म्हणजे मागणी होय. आर्थिक शक्तीचे पाठबळ म्हणजे मागणी होय. दुसरी व्याख्या आपल्याला सांगता येईल विशिष्ट वेळी, विशिष्ट किमतीला, विशिष्ट वस्तूची खरेदी केली जाणारी नगसंख्या म्हणजे त्या वस्तूची मागणी होय. विशिष्ट वेळी, विशिष्ट किमतीला, विशिष्ट वस्तूची खरेदी केली जाणारी नगसंख्या म्हणजे त्या वस्तूची मागणी होय. अशा पद्धतीची व्याख्या मागणीची केली जाते. आता थोड्याच विस्तारित स्वरूप लक्षात घेताना असं आपल्याला म्हणता येईल की एखाद्या गरीब व्यक्तीने मोटार गाडी घेण्याची इच्छा व्यक्त केली असेल तर ती मागणी होऊ शकत नाही, कारण त्याची आर्थिक कुवत किंवा खरेदी शक्ती नसल्याने फक्त इच्छाच राहते. परंतु एखाद्या श्रीमंत व्यक्तीची आर्थिक कुवत असून देखील वस्तू खरेदी करण्याची त्याची तयारी नसेल तर ती मागणी होऊ शकत नाही. म्हणजेच मागणी निर्माण होण्यासाठी इच्छा व आर्थिक कुवत किंवा खरेदी शक्ती या गोष्टी एकत्र येणं आवश्यक आहे, गरजेचं आहे. इच्छा, आर्थिक कुवत किंवा खरेदीची शक्ती हे महत्त्वाचे आहेत. म्हणून मागणी निर्माण होण्यासाठी, मागणीच्या संकल्पनेसाठी किंवा मागणीचा अर्थ क्लिअर होण्यासाठी, मागणी निश्चित होण्यासाठी, मागणी फलाण्या वस्तूची ही मागणी आहे असं सांगण्यासाठी 3 गोष्टी आवश्यक आहेत. नंबर 1 वस्तू खरेदीची इच्छा. नंबर 2 पैशाचे पाठबळ, खिशात पैसा असणं आवश्यक आहे. आणि खर्च करण्याची तयारी, तिसरी गोष्ट. परत एकदा आपण मुद्दे ते लक्षात घेऊयात. वस्तू खरेदीची इच्छा, पैशाचे पाठबळ, खर्च करण्याची तयारी. ह्या 3 गोष्टी ज्यामध्ये अंतर्भूत आहेत त्याला आपण मागणी असं म्हणू शकतो. अशी ही मागणीची संकल्पना आहे. आता मागणीचे प्रकार. मागणीचे प्रकार या अंतर्गत
वैयक्तिक मागणी, बाजार मागणी, किंमत मागणी, उत्पन्न मागणी, छेदक मागणी, अशा 5 भागात त्याचं वर्गीकरण करता येतं मागणीचे प्रकार सांगत असताना. तर वैयक्तिक मागणी म्हणजे काय नेमकं? एखाद्या व्यक्तीने, एखाद्या माणसाने किंवा आपल्या अर्थशास्त्रीय भाषेमध्ये एखाद्या उपभोक्त्याने विशिष्ट वेळी, विशिष्ट किमतीला किती नग खरेदी केले आहेत किंवा किती वस्तूची मागणी करतोय किंवा किती वस्तू त्या खरेदी केलेल्या आहेत त्या व्यक्तीने, त्या माणसाने किंवा त्या उपभोक्त्याने, कंझ्युमरने, त्याला वैयक्तिक मागणी असं म्हटलं जातं. इंडिव्हिज्युअल डिमांड हा मागणीच्या प्रकारामधला पहिला प्रकार. मागणीच्या प्रकारामधला दुसरा प्रकार आपल्याला सांगता येतो बाजार मागणी, मार्केट डिमांड. म्हणजे काय? तर एकच उपभोक्ता नाही किंवा एकच व्यक्ती नाही, तर अनेक उपभोक्त्यांनी, अनेक व्यक्तींनी विशिष्ट वेळी, विशिष्ट किमतीला, विशिष्ट वस्तूचे किती नग खरेदी करतायत किंवा किती नगांची मागणी केलेली आहे किंवा किती नगांची खरेदी केलेली आहे, त्यालाच बाजार मागणी असं म्हटलं जातं. वैयक्तिक मागणीची बेरीज म्हणजेच बाजार मागणी, असंही अगदी तुम्हाला शॉर्टमध्ये त्याचा अर्थ लक्षात घेता येतो. मागणीच्या प्रकारामधला दुसरा प्रकार किंमत मागणी, प्राइस डिमांड. म्हणजे वस्तूच्या किमतीत किती आणि कसा बदल होतोय यावर आधारित जी मागणी केली जाते त्याला किंमत मागणी असे म्हणतात. जशी किंमत वाढेल तशी मागणी कमी होते, जशी किंमत कमी होईल तशी मागणी वाढते. हा किंमत मागणी म्हणजे किमतीचा परिणाम. नेक्स्ट प्रकार आहे तो उत्पन्न मागणी. उपभोक्त्याच्या उत्पन्नामध्ये वाढ होतीये का घट होतीये, त्याचं उत्पन्न कसं आहे, किती आहे, याच्यावर आधारित केली जाणारी होणारी जी मागणी आहे तिला उत्पन्न मागणी असे म्हणतात. जसं उत्पन्न वाढेल तशी मागणी वाढत जाईल. इन्कम डिमांड असा त्याचा अर्थ. पुढचा प्रकार याच्यामधला आहे तो छेदक मागणी. एका वस्तूच्या किमतीमध्ये बदल झाल्यामुळे तिला पर्याय म्हणून उपलब्ध असलेल्या वस्तूच्या संदर्भात किंवा तिला पूरक म्हणून उपलब्ध असलेल्या वस्तूच्या संदर्भात किंवा इंडिव्हिज्युअल असलेली वस्तू, स्वतंत्र असलेली वस्तू, या वस्तूंच्या मागणीवर कसा परिणाम होतो. क्रॉस डिमांड त्याला म्हणतात, छेदक मागणी. एका वस्तूचा दुसऱ्या वस्तूच्या मागणीवर, एका वस्तूच्या किमतीत होणाऱ्या बदलाचा दुसऱ्या वस्तूच्या मागणीवर कशा पद्धतीचा परिणाम होतो त्याला छेदक मागणी असं म्हटलं जातं. त्याच्यामध्ये 3 प्रकार पडतात. एक पर्यायी वस्तू आहेत, त्याला जोडून पूरक वस्तू आहे, त्याच्यानंतर स्वतंत्र वस्तू आहेत. आता त्याचा आपण मागणीच्या छेदक लवचिकते अंतर्गत डिटेल आपण पुढे बघूयात. त्याचा प्रकार असा सांगता येईल तुम्हाला की छेदक लवचिकच्या बाबतीमध्ये पर्यायी वस्तू आहे. साखरेची किंमत वाढली असेल तर गुळाच्या मागणीवर काय परिणाम होतो, हा प्रकार या छेदक मागणी अंतर्गत येतो. आता दुसरा प्रकार आहे, ह्याच्यामधला दुसरा मुद्दा आहे तो पुढचा, मागणीतील बदल, चेंज ऑफ द डिमांड. मागणीतील बदल. आता आपण बघितलेत मागणीचा अर्थ बघितलाय, मागणीची व्याख्या बघितली, अर्थ बघितलाय. त्याच्याबरोबर मागणीचे प्रकार 5 प्रकार सांगितलेत. वैयक्तिक मागणी, बाजार मागणी, किंमत मागणी, उत्पन्न मागणी आणि छेदक मागणी. आता याच्या पुढचा टप्पा आहे तो मागणीतील बदल, चेंज ऑफ द डिमांड. मागणीत कशा प्रकारचा बदल होतो आणि का होतो, याचे 2 प्रकार सांगितले जातात. पहिला प्रकार आहे तो मागणीतील वाढ आणि घट, इन्क्रीज अँड डिक्रीज इन डिमांड. मागणीतील वाढ आणि घट हा काय प्रकार आहे, तर इतर परिस्थिती बदलल्यामुळे किंमत स्थिर आहे, विशिष्ट वस्तूंची किंमत किंवा विशिष्ट वस्तूंच्या किमती ह्या स्थिर आहेत, पण इतर परिस्थितीमध्ये बदल होतोय.
अन्य कंडिशनमध्ये चेंज होतोय. कसा होतो? इतर परिस्थितीमध्ये बदल म्हणजे इतर परिस्थिती कुठली? तर उपभोक्त्याचं उत्पन्न, उपभोक्त्याची आवड, उपभोक्त्याची निवड, उपभोक्त्याचं लोकसंख्येतील वाढ किंवा घट, उपभोक्त्यांच्या फॅशन, ह्या सगळ्या गोष्टी इतर गोष्टीमध्ये येतात. इतर परिस्थितीमध्ये येतात. या इतर परिस्थितीमध्ये बदल झाल्यामुळे मागणीमध्ये किती वाढ होते किंवा किती घट होते. लोकसंख्येमध्ये वाढ झाल्यामुळे काय परिणाम पडला किंवा उपभोक्त्यांच्या उत्पन्नामध्ये बदल झाल्यामुळे काय फरक पडला किंवा उपभोक्त्यांच्या चॉईसमध्ये म्हणजे पसंतीमध्ये फरक पडला तर काय झाला, किती फरक पडला, त्याला आपण मागणीतील वाढ किंवा घट असं म्हणतो. इन्क्रीज डिक्रीज. मागणीतील वाढ किंवा घट या प्रकाराअंतर्गत इतर परिस्थितीमध्ये बदल होतोय, हा बेसिक मुद्दा लक्षात आपण घ्यायला पाहिजे, तो घेतलाच पाहिजे. इथे किंमत स्थिर आहे, वस्तूंच्या किमतीमध्ये बदल होत नाही, पण उपभोक्त्याच्या फॅशनमध्ये बदल होतोय, आवडीमध्ये बदल होतोय, निवडीमध्ये बदल होतोय, उत्पन्नात बदल होतोय, लोकसंख्येत बदल होतोय, तंत्रज्ञानात बदल होतोय. या सगळ्या गोष्टीचा परिणाम मागणीच्या वाढ किंवा घटीवरती होतो. हा प्रकार आपण लक्षात घेतला. दुसरा प्रकार आहे तो मागणीचा विस्तार आणि संकोच, त्याला एक्सटेन्शन आणि कॉन्स्ट्रिक्शन ऑफ डिमांड असं म्हटलं जातं. ओके, तर मागणीचा विस्तार आणि संकोच या संकल्पनेअंतर्गत किंवा ह्या बदलाबाबत कशाचा परिणाम होतो, तर मागणी म्हणजे इतर परिस्थितीमध्ये कसल्याच प्रकारचा बदल होत नाही. इतर परिस्थिती स्थिर आहे, लोकसंख्या स्थिर आहे, लोकांच्या आवडीनिवडी, उपभोक्त्यांच्या आवडीनिवडी, पसंती स्थिर आहेत, उत्पन्न स्थिर आहे, टेक्नॉलॉजी स्थिर आहे, पण किमतीत, वस्तूंच्या किमतीत बदल होतोय. म्हणजे किती प्रमाणामध्ये वस्तूच्या किमतीत बदल झाल्यामुळे किती प्रमाणामध्ये मागणीचा विस्तार आणि संकोच होतोय. जर किमती वाढल्या असतील तर मागणीचा संकोच होतोय, जर किमती कमी झाल्या असतील तर मागणीचा विस्तार होतोय. म्हणजे अपोजिट संबंध आहे किंमत आणि मागणी. म्हणजे किंमत आणि मागणी, प्राइस अँड डिमांड याच्यामधला जो रिलेशन आहे, याच्यामधला जो संबंध आहे तो अपोजिट स्वरूपाचा आहे आणि तोच बदल किंवा तोच संबंध ह्या मागणीच्या विस्तार आणि संकोचामध्ये लक्षात घेतला जातो. इथे दोन प्रकार तुम्ही लक्षात घेतलेत. मागणीतील वाढ किंवा घट, या वाढ किंवा घटीमध्ये फक्त इतर परिस्थितीमध्ये बदल झाल्यामुळे मागणीवर परिणाम होतो आणि मागणीचा विस्तार आणि संकोच या प्रकाराअंतर्गत किंवा ह्या बदलाअंतर्गत फक्त किमतीत बदल होतो, इतर परिस्थिती स्थिर असते, कायम असते, म्हणून मागणीचा विस्तार आणि संकोच होतो. ह्या बेसिक संकल्पना तुम्ही लक्षात घेतल्यात किंवा तुमच्या लक्षात आले असतील. आता आपण पुढचा जो भाग आहे तो भाग म्हणजे मागणीचे निर्धारक घटक, डिटरमिनंट्स ऑफ डिमांड. मागणीचे निर्धारक घटक हा प्रकार आपल्याला लक्षात घ्यावा लागेल किंवा हा मुद्दा लक्षात घ्यावा लागेल. तर काय आहे हा मागणीचे निर्धारक घटक? म्हणजे बाजारपेठेमध्ये कुठल्याही वस्तू व सेवेची मागणी ही कशी निश्चित होते, कशी डिटरमाइन होते, तिचं निर्धारण कसं होतं, त्याला कुठल्या कुठल्या गोष्टी कारणीभूत आहेत. तर त्याच्यातल्या काही 7-8 गोष्टी आहेत किंवा 7-8 मुद्दे आहेत, ते आपण लक्षात घेऊया. एक एक मुद्द्यावरती आपण चर्चा करत पुढे सरकूयात. मागणीचे निर्धारक घटक. पहिला जो मुद्दा आहे किंवा पहिला जो घटक आहे तो आहे वस्तूची किंमत, प्राइस ऑफ गुड्स. मागणीचं निर्धारण होण्यासाठी विशिष्ट वस्तूला बाजारपेठेमध्ये मागणी येण्यासाठी, ती वस्तू खरेदी केली जाण्यासाठी किंवा ती वस्तू विकली जाण्यासाठी असं आपण म्हणू शकतो, त्या वस्तूची किंमत महत्त्वपूर्ण ठरते. जशी किंमत तशी मागणी. म्हणजे त्या वस्तूची किंमत जर कमी असेल तर त्या वस्तूला असणारी मागणी ही अधिक असणार आहे. तर त्या वस्तूची किंवा त्या सेवेची किंमत जर अधिक असेल तर मागणी कमी असणार आहे. म्हणून वस्तूची किंमत, सेवेची किंमत ही मागणी निर्धारणामध्ये प्रमुख घटक म्हणून ती काम करते, वस्तूची किंमत. दुसरा मुद्दा आहे तो उपभोक्त्याचे उत्पन्न, कंझ्युमर इन्कम. उपभोक्त्याचं उत्पन्न देखील तितकंच महत्वाचं आहे. जेवढं उत्पन्न अधिक उपभोक्त्याचं, तेवढी बाजारपेठेमध्ये असणारी वस्तूला किंवा सेवेला मागणी ही अधिक असू शकते. जर उत्पन्न कमी असेल तर मागणी ही कमी असेल. अर्थात उपभोक्त्याकडे, व्यक्तींकडे, ग्राहकांकडे
जर पैसेच अवेलेबल नसतील, त्यांच्या खिशात पैसेच नसतील, तर ते बाजारपेठेत जाऊन वस्तूची मागणी किंवा वस्तूची खरेदी कसे काय करू शकतील? म्हणून इथे मागणीच्या निर्धारक घटकांमध्ये उपभोक्त्याचं उत्पन्न हा जो निर्धारक घटक आहे, तो देखील अतिशय प्रभावीपणे काम करतो. तो देखील अत्यंत महत्त्वाचा ठरतो मागणी निर्धारणामध्ये, असं आपल्याला म्हणता येतं. पुढचा मुद्दा आहे तो उपभोक्त्यांची आवड, निवड, अभिरुची व फॅशन यातील बदल. बाजारपेठेमध्ये असंख्य उपभोक्ते आहेत, असंख्य ग्राहक आहेत, असंख्य व्यक्ती आहेत. त्यांच्या आवडीनिवडी वेगवेगळ्या आहेत आणि त्यांच्यामध्ये सतत बदलही होत असतो. जशी आवड, जशी निवड, जशी अभिरुची, जशी फॅशन, तसा मागणीमध्ये बदल होत जातो. आवडीनिवडी बदलल्या, फॅशन बदलला, निवड बदलली की मागणीही बदल होतो, मागणीतही बदल होतो. म्हणून मागणीच्या निर्धारणामध्ये उपभोक्त्यांच्या आवडीनिवडीला, त्यांच्या फॅशनला अत्यंत महत्त्व आहे मागणी निर्धारणाच्या बाबतीमध्ये. पुढचा मुद्दा आपल्याला सांगता येतो पर्यायी वस्तूची किंमत. मागणी निर्धारणामध्ये पर्यायी वस्तू, सबस्टिट्यूट्स गुड्स, त्या देखील अत्यंत महत्त्वाच्या आहेत. त्यांच्या किमती देखील महत्त्वाच्या आहेत. बाजारपेठेमध्ये असंख्य वस्तू आहेत आणि त्या एकमेकांना पर्यायी म्हणून आहेत. आणि जी वस्तू ज्या वस्तूला पर्याय म्हणून अवेलेबल असेल, तिच्या बाबतीमध्ये मागणीचं निर्धारण थोडंसं कठीण होतं. उदाहरणामध्ये समजा आपण कोल्ड्रिंक्सचं उदाहरण घेतलं तर बाजारपेठेमध्ये अनेक कोल्ड्रिंक्स आहेत. कोल्ड्रिंक्सच्या अनेक कंपन्या आहेत. एखाद्या कंपनीचं पेप्सी घ्या, कोका कोला घ्या, थम्सअप घ्या, स्प्राईट घ्या, एक उदाहरण म्हणून आपण लक्षात घेऊयात. स्प्राईटच्या किमतीमध्ये वाढ झाली असेल तर लोक थम्सअप घेतील किंवा थम्सअपमध्ये थोडीशी वाढ असेल तर कोका कोला घेतील. पण प्रॉपर पर्याय असलेली वस्तू कुठली आहे तर चहा किंवा कॉफी. दुसरा साखर आणि गुळ, ह्या एकमेकांना पर्यायी आहेत. समजा साखरेची किंमत खूपच वाढलेली असेल तर लोक गुळ खरेदी करतील, गुळाची मागणी वाढेल. आणि गुळाची किंमत अधिक वाढली असेल तर साखरेची खरेदी करतील. म्हणजे मागणी निर्धारणामध्ये पर्यायी वस्तूच्या किमती देखील इथे महत्त्वपूर्ण ठरतात. ही बाब आपल्याला लक्षात घ्यावी लागते. बरोबर. पुढचा मुद्दा आहे तर उपभोक्त्यांच्या अपेक्षा, ग्राहकांच्या अपेक्षा, व्यक्तींच्या अपेक्षा. बाजारपेठेमध्ये वावरणारा जो उपभोक्ता आहे, खरेदीदार आहे, त्याच्या अपेक्षाचं सांगता येत नाही. समजा अचानक बाजारपेठेमध्ये त्यांना काहीतरी अफवा लक्षात आली की फ्युचरमध्ये थोड्या दिवसांनी, 4-2 महिन्यांनी ह्या वस्तूंच्या किमती वाढणार आहेत, अजून वाढणार आहेत, असं त्यांना कळालं. किंवा ह्या वस्तूंच्या किमती कमी होणार आहेत असंही त्यांना कळालं, तर ह्या दोन्हीही अपेक्षांचा, दोन्हीही अफवांचा त्यांच्या मागणीवर परिणाम होतो. म्हणून उपभोक्त्यांच्या अपेक्षा जर समजा फ्युचरमध्ये 4-2 महिन्यांनी ह्या वस्तूच्या किमती कमी होणार आहेत असं वाटलं तर ते आता खरेदी करण्याऐवजी ते म्हणतात आपण 2 महिन्यांनी खरेदी करू. मग आताची बाजारपेठेतली मागणी स्टॉप होईल, थांबेल. किंवा फ्युचरमध्ये 2-3 महिन्यांनी अजून किमती खूप वाढणार आहेत असंही त्यांच्या लक्षात आलं तर मग त्यावेळी ते काय करतील, आपण 2 महिन्यांनी एवढ्या महाग वस्तू घेण्यापेक्षा आपण आजच स्वस्त आहेत, आजच घेऊयात, आजची किंमत आपल्याला परवडणारी आहे तर आपण आजच खरेदी करू. मग ती प्रचंड मागणी करतील. म्हणजेच काय तर मागणीच्या निर्धारक घटकांमध्ये उपभोक्त्याच्या अपेक्षा हा घटक देखील तेवढ्याच प्रभावीपणे मागणी निर्धारणामध्ये भूमिका निभावतो. पुढचा मुद्दा आहे तो उपभोक्त्यांची संख्या. बाजारपेठेमध्ये उपभोक्त्यांची संख्या ही कधी वाढते, जशी जशी लोकसंख्या वाढत जाईल तशी उपभोक्त्यांची संख्या वाढत जाईल. जेवढी उपभोक्त्यांची संख्या अधिक तेवढी बाजारपेठेतली मागणी, वस्तूंना असलेली मागणी, सेवेला असलेली मागणी अधिक. जर उपभोक्त्यांची संख्या कमी असेल तर मागणी कमी. म्हणून इथे उपभोक्त्यांची संख्या देखील मागणी निर्धारक घटकांमध्ये महत्वाचा घटक म्हणून काम करते. नेक्स्ट मुद्दा आपल्याला सांगता येतो जाहिरात, ॲडव्हर्टाइजमेंट. आता अलीकडे बघतोय आपण प्रचंड स्पर्धा वाढलेली आहे, प्रचंड वस्तू, असंख्य वस्तू बाजारपेठेमध्ये आलेल्या आहेत आणि त्या वस्तू, बाजारपेठेमधल्या वस्तू ग्राहकांपर्यंत पोहोचविण्यासाठी किंवा ग्राहकांना ओळखण्यासाठी किंवा ग्राहकांना माहीत होण्यासाठीचं जे टेक्निक आहे, तंत्र आहे, ते आहे ते जाहिरात. वेगवेगळ्या सोशल मीडियाच्या माध्यमातून, न्यूजपेपरच्या माध्यमातून, रेडिओच्या माध्यमातून
प्रचंड स्वरूपाच्या जाहिराती केल्या जातात आणि त्या जाहिरातीच्या माध्यमातून आपल्या वस्तूची, सेवेची ओळख ग्राहकांना करून दिली जाते. जेवढी तुमची जाहिरात अधिक कराल, तेवढी ती वस्तू ग्राहकांपर्यंत पोहोचेल, ग्राहकांना माहीत होईल, उपभोक्त्यांना माहीत होईल आणि तिचा खप, तिचा सेल म्हणजेच तिची मागणी प्रचंड वाढेल. म्हणून मागणी निर्धारक घटकांमध्ये जाहिरात, ॲडव्हर्टाइजमेंट हा घटक देखील तेवढ्याच प्रभावीपणे भूमिका निभावतो, हे आपल्याला नाकारता येत नाही. अशा पद्धतीने मागणीच्या निर्धारक घटकांमध्ये वस्तूची किंमत, नंबर 2 उपभोक्त्याचे उत्पन्न, नंबर 3 उपभोक्त्याची आवड निवड, अभिरुची, फॅशन यातील बदल, नंबर 4 पर्यायी वस्तूंच्या किमती, नंबर 5 उपभोक्त्याच्या अपेक्षा, नंबर 6 उपभोक्त्यांची संख्या आणि 7वा मुद्दा आहे व 7वा घटक आहे तो जाहिरात, ॲडव्हर्टाइजमेंट. हे सर्व घटक मागणीच्या निर्धारक घटकामध्ये मागणीचे निर्धारक घटक म्हणून आपल्याला लक्षात घ्यावे लागतात. आता पुढचा टप्पा येतो या मागणीच्या संदर्भामध्ये मागणीचा नियम, लॉ ऑफ डिमांड. आपण बघितलंय मागणीचा अर्थ, मागणीची संकल्पना, मागणीचे प्रकार, मागणीचे निर्धारक घटक. आता त्याच्यानंतर येतो तो आपला मागणीचा नियम. आता मागणीचा नियम काय सांगतो? इतर परिस्थिती कायम असताना वस्तूची किंमत वाढली तर मागणी कमी होते, वस्तूची किंमत कमी झाली तर मागणी वाढते. म्हणजे इतर परिस्थिती कायम असताना वस्तूची किंमत वाढली तर मागणी कमी होते, वस्तूची किंमत कमी झाली तर मागणी वाढते. मागणीचा आणि किमतीचा संबंध हा पूर्णपणे अपोजिट आहे, विरुद्ध आहे. किंमत वाढली, मागणी कमी, किंमत कमी झाली, मागणी वाढली. तर हाच नियम आपण पुढच्या मागणी पत्रक किंवा मागणी वक्र, कंझ्युमर डिमांड शेड्यूल अँड डिमांड म्हणजेच मागणी पत्रक आणि मागणी वक्र याच्या सहाय्याने व्यवस्थित आपल्याला समजून घेता येईल. मागणीची इतर परिस्थिती म्हणजे काय आहे? तर मगाशी आपण त्याची चर्चा केली आहे. इतर परिस्थिती याचा अर्थ उपभोक्त्याची आवड निवड, उपभोक्त्याचं उत्पन्न, पर्यायी किंवा पूरक वस्तूंच्या किमती ह्या स्थिर असतात. अशा वेळी एखाद्या वस्तूची किंमत वेगवेगळी असताना त्या वस्तूच्या किती नगांना मागणी असते? बरोबर. म्हणजे मागणीची इतर परिस्थिती म्हणजे व्यक्तीची आवड निवड, उत्पन्न, पर्यायी किंवा पूरक वस्तूच्या किमती इत्यादी स्थिर असतात. पण अशा वेळी एखाद्या वस्तूची वेगवेगळी किंमत असताना त्या वस्तूच्या किती नगांना मागणी आहे किंवा किती वस्तू त्या खरेदी केल्या जातात, त्याचं आपल्याला पत्रकाच्या साहाय्याने किंवा त्या तक्त्याच्या साहाय्याने त्याचं विश्लेषण आपल्याला देता येतं. तर पत्रक इथे दिलेलंच आहे मी. किंमत पहिल्या कॉलममध्ये आहे किंमत रुपये प्रति किलो आणि दुसऱ्या कॉलममध्ये आपण घेतलंय साखरेची मागणी किलोमध्ये. तर इथे बघा साखरेची किंमत किती आहे? ते 14 रुपये प्रति किलो. 14 रुपये किंमत असताना साखरेची मागणी आहे 1 किलो आणि किंमत 12 रुपये असताना 2 किलो साखर, 10 रुपये किंमत असताना 3 किलो, 8 रुपये किंमत असताना 4 किलो आणि 6 रुपये किंमत असताना 5 किलो. म्हणजे जशी जशी किंमत ही कमी होत चालली आहे तशी तशी साखरेची मागणी 1 किलोवरून 5 किलोपर्यंत वाढत गेलेली आहे. 14 रुपयावरून किंमत 6 रुपयावर आली आणि 1 किलो साखरेची मागणी असताना ती किंमत कमी झाल्यामुळे 14 रुपयावरून 6 रुपये किलो किंमत झाल्यामुळे 5 किलो साखरेची मागणी वाढलेली आहे. आता हीच बाब आपण टेबलद्वारे बघितली. टेबलद्वारे बघूया. या आपल्या आकृतीद्वारे इथे दाखवले. अ म्हणजे अक्षय किंवा XY असंही आपण म्हणूयात. हा जो अक्ष आहे तो अय या अक्षावरती आपण साखरेची किंमत मोजलेली आहे. 2, 4, 6, 8, 10, 12, 14, 16, 2 रुपये, 4 रुपये, 6 रुपये, 8 रुपये, 10 रुपये, 12 रुपये, 14 रुपये, 16 रुपये आणि इकडे 1, 2, 3, 4, 5. बरोबर. याच्यामध्ये म हा जो आहे हा जो आहे तो मागणी वक्र आहे आणि ब क ड ई फ ब क ड ई फ असे एकूण
5 आपण पॉइंट बिंदू इथे दाखवलेले आहेत. याच्यामध्ये मागणी ही कशा पद्धतीने जशी जशी किंमत कमी होत जाईल, म्हणजे कमी होत येईल, 14 वरून 12, 12 वरून 10, 10 वरून 8, 8 वरून 6 झाली आणि 6 असताना ही मागणी 1, 2, 3, 4, 5 अशी 5 किलो कशी वाढत गेली, याचं आपल्याला स्पष्टीकरण ह्या आकृतीवरून लक्षात येतं. आता आकृतीमध्ये अक्षावर साखरेची किलोमध्ये आणि या उभ्या अक्षावर साखरेची किंमत मोजली, बरोबर. उपभोक्त्याच्या मागणी पत्रकातील प्रत्येक किमतीस असलेली मागणी दर्शवणारे ब, क, ड, ई, एफ बिंदूला जोडणारी रेषा काढल्यास म हा मागणी वक्र मिळतो. याच्यावरून आपल्याला असं स्पष्ट होतं की साखरेची किंमत आणि मागणी यांचा व्यस्त संबंध आहे, विरुद्धार्थी संबंध आहे. किंमत आणि मागणी यांचा असा ऋणात्मक संबंध डावीकडून उजवीकडे खाली येणाऱ्या म या मागणी वक्राद्वारे स्पष्ट होतो. हे आपल्याला या आकृतीवरून क्लिअर होतं. आता मागणी वक्राची वैशिष्ट्ये. मागणी वक्र हा डावीकडून उजवीकडे खाली येतो, बरोबर. पहिले वैशिष्ट्य मला सांगता येईल. मागणी वक्राचं पहिले वैशिष्ट्य काय आहे, तर मागणी वक्र हा डावीकडून उजवीकडे वरून खाली उतरत जाणारा म्हणजेच ऋणात्मक आकाराचा असतो. मागणी वक्र हा किंमत व मागणीतील व्यस्त संबंध दर्शवितो. आणि तिसरं वैशिष्ट्य सांगता येतं मागणी वक्राचं, मागणी वक्र आरंभ बिंदूशी बहिर्गोल स्वरूपाचा असतो, अशा पद्धतीचा, चंद्राकार पद्धतीचा, वरून खाली येणारा. आणि मागणी नियमाची वैशिष्ट्ये काय आहेत, तर मागणी व किंमतीचा व्यस्त संबंध आहे. मागणीचा आणि किंमतीचा व्यस्त संबंध आहे, हे पहिले वैशिष्ट्य आहे मागणी नियमाचं. दुसरं वैशिष्ट्य काय आहे, मागणी हे किंमतीचे फलन आहे. ते सूत्रात पण सांगता येते त्याला आपल्याला, D = F कंसात P दिलंय. म्हणजे ही मागणी ही किंमतीवर अवलंबून आहे. किंमत हा जो घटक आहे तो पूर्णपणे स्वतंत्र आहे, तो कोणावर अवलंबून नाही, पण किंमतीवर मागणी अवलंबून आहे, बरोबर. म्हणजे किंमतीचं फलन म्हणजे मागणी होय. जशी किंमत बदलेल तशी मागणी बदलत जाते. जशी किंमत असेल तशी मागणी निर्धारित होते. किंमत जर अधिक असेल तर मागणी कमी असेल, किंमत जर कमी असेल तर मागणी अधिक असेल. याचा अर्थ किंमतीवर अवलंबून आहे मागणी किंमतीवर अवलंबून नाही. म्हणून आपल्या इथे सूत्रामध्ये सांगितले की मागणी हे किंमतीचे फलन आहे. D = F कंसात P. P याचा अर्थ प्राइस, F याचा अर्थ फलन, D याचा अर्थ डिमांड म्हणजे मागणी. आणि इतर परिस्थिती स्थिर. मागणी नियमाच्या वैशिष्ट्यामध्ये तिसरं वैशिष्ट्य तुम्हाला सांगता येतं, इतर परिस्थिती स्थिर. याला पहिले पण तुम्हाला म्हणता येईल. इतर परिस्थितीमध्ये तुम्हाला सांगितलंय उपभोक्त्याची आवड निवड, उपभोक्त्याचं उत्पन्न, उपभोक्त्याच्या फॅशन्स, लोकसंख्या, तंत्रज्ञान, बाकी गव्हर्नमेंटच्या ऍक्टिव्हिटी देखील याच्यामध्ये येतात. सरकारचं धोरण देखील आपण याच्यामध्ये इतर परिस्थितीमध्ये सांगू शकतो. तर अशा पद्धतीने हे मागणीच्या वक्राची वैशिष्ट्ये 3 आणि मागणीच्या नियमाची वैशिष्ट्ये 3 असे एकूण आपण 6 मुद्दे इथे ह्या याच्यामध्ये आपण चर्चिलेले आहेत. पुढचा टप्पा येतो या मागणीच्या नियमामधला, मागणीच्या नियमाची गृहीते. मागणीच्या नियमाच्या गृहीतेमध्ये 8 गृहीतक गृहीत धरलेले आहेत. पहिला आहे ते लोकसंख्या स्थिर. लोकसंख्येमध्ये कुठल्याही पद्धतीचा बदल नाही. लोकसंख्या वाढलेली नाही किंवा घटलेलीही नाही, किंवा वाढतही नाही किंवा घटतही नाही. ज्यावेळी हा नियम तुम्हाला स्पष्ट करायचा आहे किंवा हा नियम समजून घ्यायचा आहे, त्यावेळी ही गृहीत धरलेली परिस्थिती आहे. पहिलं जे गृहीतक आहे ते लोकसंख्या स्थिर आहे. इतर परिस्थिती कायम असताना म्हणताना इतर परिस्थितीमधला हा लोकसंख्या घटक त्याच्यामध्ये अंतर्भूत होतो. त्याच्यामध्ये वाढ किंवा घट नाही. मग पुढे बाकीच्या घटकांचं लक्षात घेऊन त्या नियमाचं विश्लेषण करण्यात येतं. दुसरा आहे तो आवडी-निवडी देखील स्थिर. उपभोक्त्याच्या आवडीमध्ये आणि निवडीमध्ये कसल्याच प्रकारचा बदल नाही. आज ज्या वस्तू त्या खरेदी करत आहेत त्याच वस्तू आता त्या खरेदी करतील, असं गृहीत धरून ह्या नियमाची पडताळणी करण्याचा प्रयत्न केला जातो. सामाजिक रूढी परंपरा स्थिर. म्हणजे अनेक प्रकारच्या सामाजिक रूढी, प्रथा, परंपरा, चालीरीती ह्या समाजामध्ये पाळल्या जातात आणि त्या रूढीनुसार, त्या परंपरेनुसार, त्या चालीरीतीनुसार बाजारपेठेमध्ये असणारी जी मागणी आहे ती वाढत आणि घटत असते. मागणी निश्चित होत असते.
उदाहरणामध्ये समजा आपण दीपावलीचा सण साजरा करतो, गुढीपाडवा साजरा करतो, ख्रिसमस खूप मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो. त्याच्यानंतर अनेक सण समारंभ आहेत आणि त्या गणपती उत्सव आहे महाराष्ट्रामधला प्रसिद्ध, जगभर प्रसिद्ध आहे तो. ह्या उत्सवांमध्ये, ह्या परंपरांमध्ये किंवा काही समजा दुर्गा मातेचा प्रकार आहे. म्हणजे दुर्गा मातेची नवरात्राचा जो काळ आहे, त्या काळांमध्ये म्हणजे ह्या काळांमध्ये, ह्या परंपरांमध्ये किंवा ह्या रूढींमध्ये, ह्या सण समारंभांमध्ये ज्या काही गोष्टींची खरेदी विक्री होते, ज्या घटकांची खरेदी विक्री होते, ती प्रचंड उलाढाल होते. म्हणजे ह्या सामाजिक रूढी आणि प्रथा परंपरामध्ये कसल्याच प्रकारचा सण समारंभांमध्ये कसल्याच प्रकारचा बदल घडून येत नाही. ही परिस्थिती स्थिर असते आणि मागणीचा नियम आम्ही लक्षात घेतोय, असं इथं गृहीत धरलं जातं. त्याचबरोबर जाहिरातबाजी स्थिर, म्हणजे कुठल्याच प्रकारची जाहिरात, कुठल्याही वस्तूची जाहिरात केली जात नाही. ती हा नियम लक्षात घेईपर्यंत जाहिरातबाजी ही स्थिर आहे, असंही म्हटलं जातं. त्याचबरोबर पुढचं गृहीतक आहे ते पैशाचा पुरवठा स्थिर. पैशाच्या पुरवठ्यामध्ये देखील कसल्याच प्रकारचा बदल नाही. लोकांच्याकडे आता जे काही पैसा आहे तो स्थिर आहे, त्याच्यामध्ये वाढ होत नाही किंवा घट होत नाही. अर्थव्यवस्थेमधलं जे काही धोरण आहे ते स्थिर आहे. त्याचबरोबर पुढचं गृहीतक आहे तो फॅशनमध्ये बदल नाही. लोकांच्या फॅशनमध्ये जी फॅशन आज आहे त्यांच्यात रूढ तीच कायम आहे, त्याच्यामध्ये कसल्याच प्रकारचा बदल नाही, असं 7वं गृहीतक आहे. आणि 8वं गृहीतक आहे ते पर्यायी व पूरक वस्तूच्या किमती स्थिर आहेत. पर्यायी वस्तू म्हणजे साखरेला गूळ पर्याय आहे, तसं ह्या दोन्ही वस्तूच्या बाबतीमध्ये कुठल्या प्रकारचा बदल नाही. पूरक वस्तूंच्या बाबतीमध्ये पेट्रोल आणि कार, व्हॅन, कुठल्या प्रकारचं व्हॅन जे आपण व्हेकल चालवतो, मोटरसायकल असेल किंवा कार असेल किंवा ट्रक असेल, त्याला जोडून काय लागतं ते पेट्रोल लागतं. तर ह्या कारच्या किमती असतील, ट्रकच्या किमती असतील किंवा टू व्हीलरच्या किमती असतील, दुचाकीच्या किमती असतील, ह्या स्थिर आहेत आणि त्या ज्याच्यावर चालतात, ज्या इंधनावर चालतात त्या इंधनाच्या किमती देखील स्थिर आहेत, असा त्याचा अर्थ. ह्यांच्या देखील कसल्याच प्रकारचा बदल नाही. अशा पद्धतीने मागणीचा नियम स्पष्ट करण्यासाठी, मागणीचा नियम लक्षात घेण्यासाठी ह्या 7-8 गृहीतकांच्या बाबी लक्षात घेतल्या जातात. आता मागणी नियमाला अपवाद, असं जरी असलं तरी मागणीच्या नियमाला काही अपवाद आहेत. एक्सेप्शन्स ऑफ डिमांड लॉ. काय नाही नियमाचे, म्हणजे मागणी इतर परिस्थिती कायम असताना वस्तूच्या किमतीमध्ये वाढ झाली असता वस्तूची मागणी कमी होते आणि वस्तूच्या किमती कमी झाल्या की वस्तूच्या मागणीमध्ये वाढ होते. हा जो नियम सांगितला जातो किंवा हा जो मागणीचा नियम आहे, ह्या मागणीच्या नियमाला काही गोष्टी अपवाद आहेत, त्या या नियमाला लागू होत नाहीत, असंही म्हटलं जातं. ह्या गोष्टी एक वेगळ्या आहेत तर तो नियम वेगळा आहे, असं देखील टीकात्मक परीक्षण करताना अपवाद म्हणून काही गोष्टी सांगितल्या जातात. त्या अपवाद गोष्टी म्हणजेच जीवनावश्यक वस्तू, अत्यंत जीवनावश्यक वस्तू. जसं मीठ आहे, उदाहरणामध्ये आपण उदाहरण सांगताना जीवनावश्यक वस्तूमध्ये पहिल्यांदा आपण मिठाचं उदाहरण देऊ शकतो. मिठाच्या किमतीमध्ये समजा 5 रुपये किलो मीठ असताना ते जर समजा 10 रुपये किलो झालं तर त्याचा मागणीवर कसल्याच प्रकारचा फरक पडत नाही, असं हा अपवाद सांगतो. कारण ते जीवनावश्यक वस्तू आहे, रोज लागणारी वस्तू आहे. कमी किंमत झाली म्हणून ते अधिक घेत नाहीत किंवा जास्त किंमत झाली म्हणून ते कमी खरेदी करत नाहीत. ते कायम जेवढी मागणी करतायत तेवढीच मागणी त्या वस्तूची करतात, असा त्याचा अर्थ होतो. त्याच्या किमतीमध्ये झालेल्या बदलाचा मागणीवर कसल्याच प्रकारचा परिणाम होत नाही, असं इथं म्हटलं जातं. दुसरी गोष्ट आहे ते प्रतिष्ठेच्या वस्तू, चैनीच्या वस्तू, प्रेस्टेज गुड्स. ज्या प्रतिष्ठेच्या वस्तू आहेत, चैनीच्या वस्तू आहेत, त्याला आपण सोनं, नाणं, चांदी, ज्वेलरी म्हणतो आपण. ज्या भूषणावळ आहेत आणि ज्या व्यक्तीकडे पैसे आहेत, उदाहरणामध्ये आपले श्रीमंत व्यक्ती आहेत, त्या व्यक्तींच्या संदर्भामध्ये या वस्तूच्या किमतीत बदल झाला काय, म्हणजे कमी झाल्या काय आणि वाढल्या काय, असा काहीही फरक पडत नाही. त्या वस्तू खरेदी करतात म्हणजे करतात, त्याची मागणी करतात. उलट त्या किमती अधिक असतील तेवढ्या ते अधिक खरेदी करतात. त्यांच्या किमती वाढल्या म्हणून त्याची मागणी कमी करत नाही, तर ते कारण त्यांच्याकडे ऑलरेडी ते श्रीमंत व्यक्ती आहेत, श्रीमंत उपभोक्ते आहेत, त्यांच्याकडे पैसा आहे, तर ते लोक आपला भूषणावं म्हणून, आपली प्रतिष्ठा म्हणून, आपली प्रतिष्ठा जपण्यासाठी म्हणून
त्या प्रतिष्ठेच्या वस्तू ची मागणी करतातच, त्या खरेदी करतातच. त्याच्या मागणीच्या त्याच्या किमतीचा कमी किंवा जास्तीचा त्यांच्यावर कसल्याच प्रकारचा परिणाम घडून येत नाही. असं ह्या प्रतिष्ठेच्या वस्तूमध्ये घडून येतं. जसं मागणी नियम म्हणतो तसं इथे या वस्तूंना लागू होत नाही. जाहिरात, ॲडव्हर्टायझिंग, हा मुद्दा आपण नंतर चर्चा करूयात. भविष्यकालीन अंदाज, फ्युचर फोरकास्टिंग, हे पण मुद्दे आपण दुसरा बघूया. त्याच्यानंतर गिफेन वस्तू, जीवनावश्यक वस्तू, प्रतिष्ठेच्या वस्तू आणि गिफेन वस्तू, हे 3 अपवाद मेजर आहेत. बाकीचे जाहिरात आणि भविष्यकालीन अंदाज ह्या आपण दुसऱ्या टप्प्यात त्यांना ठेवूयात. ते दुय्यम मुद्दे म्हणून आपण या मुद्द्याकडे बघूयात. पण पहिले 3 जे मुद्दे आहेत किंवा 3 जे घटक आहेत ते अत्यंत महत्वाचे आहेत. गिफेन वस्तू, गिफेन गुड्स, ज्याला हलक्या दर्जाच्या वस्तू म्हटलं जातं. त्याच्यामध्ये ज्वारी, बाजरी, मिलो ज्वारी, बाजरी, मका ह्या गोष्टींचा समावेश होतो. ह्या वस्तूंच्या जशा जशा किमती वाढतील तशी त्याची मागणी वाढली जात नाही. ह्याच्या किमती उलट कमी झाल्या, गिफेन वस्तूच्या जरी वस्तू किमती कमी झाल्या तर ह्या कमी झालेल्या किमतीतून अधिक मागणी व्हायला पाहिजे, पण तसं होत नाही ॲक्च्युअलमध्ये. वास्तवामध्ये उपभोक्ते काय करतात, या वस्तूंची किमती कमी झाल्यामुळे आपण थोडे याच किमतीमध्ये आपल्याला दुसरी चांगल्या क्वालिटीची ज्वारी मिळते तर आपण ती खरेदी करूया, असा त्यांचा समज होतो. आणि गिफेन वस्तूच्या बाबतीमध्ये त्यांच्या किमती कमी होऊन देखील त्यांची मागणी वाढत नाही. असं ह्या मागणीच्या नियमाला अपवाद ठरणाऱ्या ह्या वस्तू आहेत, हलक्या दर्जाच्या वस्तू, गिफेन वस्तू. भविष्यकालीन अंदाजामध्ये देखील काही काही वेळा काय होतं की भविष्यामध्ये समजा वस्तूच्या किमती ह्या खूप वाढणार आहेत किंवा खूप कमी होणार आहेत, अशी जी अफवा बाजारपेठेत आली तरी काही ग्राहक त्या वस्तूच्या अफवेला बळी पडत नसतात, त्या अंदाजाला बळी पडत नसतात आणि आहे त्या स्थितीमध्ये त्या वस्तू ह्या खरेदी करतात. जाहिरातीला न बळी पडणारे अनेक उपभोक्ते आहेत, ही देखील हे मागणीचा अपवाद म्हणून आपल्याला सांगता येतो. ह्या जाहिरात आणि भविष्यकालीन हे 2 मुद्दे थोडेसे दुय्यम आहेत, पण जीवनावश्यक वस्तू, प्रतिष्ठेच्या वस्तू आणि गिफेन वस्तू या मागणीच्या नियमाला परिपूर्णरित्या अपवाद आहेत आणि त्याच एक्झाम्पल म्हणून आपल्याला सांगता येतात. आता मागणी पुरवठ्याचा समतोल आणि किंमत निश्चिती, इक्विलिब्रियम ऑफ डिमांड अँड सप्लाय फॉर प्राइस डिटर्मिनेशन. मागणीचा आणि पुरवठ्याचा समतोल कशा पद्धतीने होतो आणि त्यामध्ये वस्तूची किंमत कशी निश्चित होते, या संदर्भात आपल्याला इथे चर्चा करायची आहे. ती म्हणजे इतर परिस्थिती कायम असताना वस्तूची किंमत वाढली तर मागणी कमी होते, वस्तूची किंमत कमी झाली तर मागणी वाढते, किंवा इतर परिस्थिती कायम असताना वस्तूची किंमत वाढली की वस्तूचा पुरवठा वाढतो आणि वस्तूची किंमत कमी झाली म्हणजे वस्तूचा पुरवठा घटतो. आता इथे मागणीचा नियम आणि पुरवठ्याचा नियम दोन्हीही इथे आपण लक्षात घ्यायला पाहिजेत. पहिला आपला नियम काय लक्षात घेतोय आपण, मागणीचा आणि किमतीचा संबंध हा विरुद्ध आहे, अपोजिट आहे. म्हणजे किंमत वाढली तर मागणी कमी होते आणि किंमत कमी झाली तर मागणी वाढते. आणि पुरवठ्याच्या अंतर्गत काय आहे तर इतर परिस्थिती कायम आहे, पण वस्तूच्या किमतीत वाढ झाली की उत्पादक बाजारपेठेमध्ये खूप साऱ्या वस्तू आणत आहेत, म्हणजे पुरवठा वाढतोय. आणि वस्तूच्या जर किमती कमी असतील तर पुरवठा देखील कमी होतो, उत्पादक त्या वस्तू बाजारपेठेत आणत नाही, तिथे घटवतोय, म्हणजे वस्तूचा पुरवठा घटतोय. इथे सरळ संबंध आहे, डायरेक्ट संबंध आहे इथे पुरवठ्याचा आणि किमतीचा. मग या मागणी आणि पुरवठ्याचा समतोल किंवा मागणी आणि पुरवठ्याचं संतुलन मग कसं होतं, तर या प्रकारे म्हणजे दोन्ही नियमांच्या नुसार आपल्या समोरचा प्रश्न आहे की बाजारातील सर्वमान्य किंवा समतोल किंमत कोणती असेल. मागणी नियमामध्ये मागणीचा आणि किमतीचा अपोजिट रिलेशन आहे आणि पुरवठ्यामध्ये डायरेक्ट रिलेशन आहे. जशी किंमत वाढेल तसा पुरवठा वाढतो, जशी किंमत कमी होईल तसा पुरवठा कमी होतो. तिकडे किंमत जशी वाढेल तशी मागणी कमी, जशी किंमत कमी होईल तशी मागणी वाढते. मग नेमकी बाजारपेठेतली सर्वाला मान्य होईल अशी किंमत कोणती, तर याचं उत्तर आपल्याला असं लक्षात येतं की जेव्हा बाजारपेठेतील सर्व विक्रेत्यांचा एकूण पुरवठा आणि एकूण मागणी समान होईल. कसा,
बाजारपेठेतील सर्व विक्रेत्यांचा एकूण पुरवठा आणि एकूण मागणी समान होईल तेव्हा किमतीतील चढ उतार थांबून बाजाराचा समतोल होईल. आता ही बाब आपल्याला ह्या तक्त्याद्वारे लक्षात येते. कशी तक्ता? ह्या टेबल, हा तक्ता बघा. किंमत, मागणी आणि पुरवठा. आपण 3 कॉलम घेतलेले आहेत. किमतीमध्ये 5 रुपये किंमत, मागणी 100 नगाची आहे, पुरवठा 500 नगाचा आहे. बघा, किंमत 5 रुपये असताना मागणी 100 नगाची, पुरवठा 500 नगाचा. किंमत कमी होऊन 5 वरून 4 रुपये झाली, 5 वरून 200 रुपये, म्हणजे 4 रुपये किंमत झाली असता मागणी आहे 200 नगाची, पुरवठा आहे 400 नगाचा. बघा इकडे पुरवठा, जशी किंमत कमी होते तशी पुरवठा कमी होतोय, जशी किंमत कमी होते तशी मागणी वाढते. बरोबर. 5 रुपये किमतीला 100 नगाचा 100 नगाची मागणी आहे, तर पुरवठा 500 नगाचा आहे. 4 रुपये किंमत असताना 200 नगाची मागणी आहे, तर इकडे 400 नगाचा पुरवठा आहे. आणि किंमत 3 रुपये असताना 300 नगाची मागणी आणि 300 नगाचा पुरवठा. इथे समानता दिसून येते आपल्याला. आता त्याच्यानंतर किंमत 2 रुपये असताना 400 नगाची मागणी आणि इकडे 200 नगाचा पुरवठा. इकडे किंमत 1 रुपया झाली, म्हणजे किंमत 5 रुपयावरून 1 रुपया झाली, तेव्हा पुरवठा 100वर आलेला आहे आणि मागणी 500वर लिहिलेली आहे. म्हणजे पूर्णपणे इथे अपोजिट रिलेशन आहे. पुरवठा 100 नगाचा होतोय, मागणी 500 नगाची होती. म्हणजे या तक्त्यावरून आपल्याला असं लक्षात येतं की 3 रुपये किमतीला मागणी व पुरवठा यांचा समतोल दिसून येतो. म्हणजे बाजारातली सर्वमान्य असणारी किंमत ही 3 रुपये असणार, कारण ह्या 3 रुपये किमतीला मागणी 300 नगाची आहे, पुरवठा 300 नगाचा आहे. बरोबर. म्हणजे 5 रुपये किंमत असताना मागणी 100 नग व पुरवठा 500 नग. म्हणजेच बाजारातील समतोल किंमत ही आपल्याला लक्षात घेताना 3 रुपये ही आहे हे लक्षात घ्यावं लागतं आणि ही अशी निर्धारित होते. याचं कारण याच किमतीला मागणी व पुरवठा समान आहे, 300 नगाचा होतोय, म्हणून इथे याचा समतोल साधला जातो. म्हणजे बाजारातली सर्वमान्य असणारी किंमत ही 3 रुपये असेल. आता मागणीच्या संकल्पनेअंतर्गत मागणीचा आपण अर्थ, मागणीचे निर्धारक घटक, मागणीची प्रकार, मागणीचा नियम, मागणीच्या नियमाचे विश्लेषण, मागणीच्या नियमाचे अपवाद, मागणीच्या नियमाचे गृहीतक, या सगळ्या घटकांचा विचार केल्यानंतर पुढचा जो महत्वाचा मुद्दा येतो, पुढचा जो घटक येतो, तो मागणीची लवचिकता, इलॅस्टिसिटी ऑफ डिमांड. या मागणीच्या लवचिकतेची संकल्पना का पुढे आली? तिकडे सिद्धांत सहजपणे सांगतोय मागणी वाढली की किंमत वाढली की मागणी वाढते, किंमत वाढली की मागणी कमी होते, किंमत कमी झाली की मागणी वाढते. तर मागणीची लवचिकता ही संकल्पना काय आहे? तर या मागणीच्या लवचिकतेच्या संकल्पनेअंतर्गत काय नेमकं लक्षात घेता येईल आपल्याला? तर मागणीचा सिद्धांत हा वस्तूच्या किंमत निर्धारणात, मूल्य निर्धारणात, किंमत निश्चितीमधील तो मूलभूत स्वरूपाचा नियम आहे. मागणी सिद्धांताद्वारे वस्तूच्या मागणीत वस्तूच्या किमतीमुळे कसा बदल होतो हे दर्शविलं जातं. बरोबर. आणि वस्तूच्या मागणीत किंमत बदलल्याशिवाय इतर कारणाने सुद्धा बदल होतो व त्यातील प्रमुख कारणे कोणते? तर उत्पन्न, पर्यायी व पूरक वस्तूच्या किमती आहेत. तर मागणीचा सिद्धांत वस्तूच्या मागणीत होणाऱ्या बदलाची फक्त मागणीत होणारा गुणात्मक बदल, क्वांटिटेटिव्ह चेंज स्पष्ट करतो, परंतु मात्रात्मक बदल, क्वांटिटेटिव्ह बदल मागणी नियमातून स्पष्ट होत नाही. लक्षात घ्या, परत एकदा सांगतोय मी. म्हणजे किंमत, वस्तूच्या मागणीत किंमत बदलल्याशिवाय किंवा किंमत बदलाशिवाय इतर कारणाने सुद्धा बदल होतो आणि त्यातील प्रमुख कारण कोणतं? तर उत्पन्न आहे, पर्यायी वस्तू आहेत, पूरक वस्तू आहेत आणि ह्यांच्या किमती आहेत. तर मागणीच्या नियमामधून किंवा मागणीच्या सिद्धांतातून मागच्या सिद्धांताच्या
मागणीचा सिद्धांत काय सांगतो, तर वस्तूच्या मागणीत होणाऱ्या बदलाची फक्त दिशा दर्शवितो. म्हणजेच मागणीचा सिद्धांत हा वस्तूच्या मागणीत होणारा गुणात्मक बदल, क्वालिटेटिव्ह चेंज स्पष्ट करतो. परंतु मात्रात्मक बदल, त्याला क्वांटिटेटिव्ह चेंज म्हणतो आपण, ह्या मागणी नियमातून स्पष्ट होत नाही. म्हणून नेमकी किती टक्के मागणी घटली आणि किती टक्के मागणी वाढली याचं स्पष्टीकरण ह्या नियमाद्वारे होत नाही. फक्त किंमत वाढली, किंमत घटली म्हणून मागणी वाढली, मागणी घटली असंच हा सिद्धांत सांगतोय. ह्या पुढे त्याचं स्पष्टीकरण देता येत नाही. त्यामुळे मात्रात्मक बदल मोजण्याचं काम किंवा मात्रात्मक बदल मोजण्याचं कार्य लवचिकतेच्या संकल्पनेद्वारे अगदी सोपं होतं आणि ते केलंही जातं. मागणीची लवचिकता विशिष्ट अशा एखाद्या घटकाच्या परिमाणात बदल झाला तर बदल झाला असताना मागणीत किती बदल होईल हे दर्शवित असते. आलं का लक्षात? मागणीची लवचिकता काय स्पष्ट करते किंवा मागणीच्या लवचिकतेच्या संकल्पनेद्वारे काय स्पष्ट होतं, तर एखाद्या घटकाच्या, एखाद्या वस्तूच्या, एखाद्या सेवेच्या परिमाणात बदल झाला असता, त्याच्या संख्येत बदल झाला असता, मागणीत किंवा त्याच्या किमतीत बदल झाला असता, त्याच्या मागणीत किती बदल होईल हे स्पष्ट करते. म्हणून मागणीची लवचिकता संकल्पना इथं महत्वपूर्ण ठरते. तर या मागणीच्या लवचिकतेची व्याख्या काय आहे, तर मार्शल यांनी केलेली व्याख्या आहे, किमतीत होणाऱ्या बदलाचे मागणीत होणाऱ्या बदलाशी असलेले प्रमाण म्हणजे मागणीची लवचिकता होय. मार्शल यांच्या शब्दामध्ये मागणीच्या लवचिकतेची व्याख्या लक्षात घेताना कसं लक्षात घेता येईल, तर त्यांच्याच शब्दामध्ये आपण बघूयात, किमतीत होणाऱ्या बदलाचे मागणीत होणाऱ्या बदलाशी असलेले प्रमाण म्हणजे मागणीची लवचिकता होय. डुले यांच्या शब्दामध्ये, प्रोफेसर डुले, वस्तूची किंमत, पर्यायी वस्तूची किंमत, उपभोक्त्याचे उत्पन्न यामध्ये होणारा बदल आणि वस्तूच्या मागणीत होणारा बदल यातील मापनाला किंवा यातील मापाला किंवा प्रमाणाला मागणीची लवचिकता असे म्हणतात. PED is greater than QX म्हणजे हे ग्रेटर दॅनचं सिम्बॉल आहे. P याचा अर्थ प्राइस, E याचा अर्थ इलॅस्टिसिटी म्हणजे लवचिकता आणि D याचा अर्थ डिमांड आणि ग्रेटर दॅन म्हणजे बदल, हा बदल दर्शवणारा सिम्बॉल आहे. आणि Q याचा अर्थ क्वांटिटी, X वस्तूच्या संख्येमध्ये होणारा बदल असा त्याचा अर्थ. तर या मागणीच्या लवचिकतेच्या संकल्पनेअंतर्गत एकूण 3 मागणीच्या लवचिकता येतात. एक किंमत लवचिकता, दुसरी उत्पन्न लवचिकता, तिसरी छेदक लवचिकता. तर आपण पहिल्यांदा आज या संकल्पनेअंतर्गत किंमत लवचिकता, प्राइस इलॅस्टिसिटी ऑफ डिमांड या लवचिकतेची संकल्पनेकडे आपण या संकल्पनेवर चर्चा करूया. तर किंमत लवचिकता म्हणजे नेमकं काय? मागणीची किंमत लवचिकता म्हणजे वस्तूची मागणी म्हणजे वस्तूच्या मागणी परिमाणातील शेकडा बदलाचे किमतीतील शेकडा बदलाशी असलेले प्रमाण. वस्तूच्या मागणी परिमाणातील शेकडा बदलाचे किमतीतील शेकडा बदलाशी असलेले प्रमाण म्हणजे मागणीची किंमत लवचिकता होय. बरोबर ना? किमतीमध्ये 5% बदल झाला असेल तर मागणीत किती टक्के बदल झालेला आहे ही बाब या किंमत लवचिकतेद्वारे स्पष्ट होते. तर या किंमत लवचिकतेअंतर्गत 5 प्रकार येतात. त्या 5 प्रकारापैकी पहिला जो प्रकार आहे तो पूर्ण लवचिक मागणी, त्याला अनंत लवचिक मागणी म्हटलं जातं. पूर्ण लवचिक मागणी याचा अर्थ काय, तर किमतीतील थोड्याशा बदलामुळे मागणीत मोठा बदल होतो, याला पूर्ण लवचिक मागणी असे म्हणतात. किमतीतील थोड्याशा बदलामुळे मागणीत मोठा बदल होतो, याला पूर्ण लवचिक मागणी असे म्हणतात. तर या आकृतीमध्ये आपण बघताय OXY अशी 3 अक्ष आपण बघतोय. OX अक्षावरती किंमत, प्राइस मोजलेली आहे 2, 4, 5 म्हणजे 5 रुपये किंमत, 4 रुपये किंमत आणि 2 रुपये किंमत. आणि इकडे OX अक्षावरती 10, 20, 30, 40 अशी डिमांड म्हणजे मागणी मोजलेली आहे. तर तुम्ही वरती बघता इकडे मधला जो आहे तो कर्व ABCD
हे अनंत मागणी दर्शवणारा वक्र आहे. तर याच्यामध्ये बघा बदल कसा होतो. तर आकृतीमध्ये असे स्पष्ट होते की ₹4 किंमत असताना उपभोक्ता कितीही मात्रा खरेदी करू शकतो. जसे 10, 20, 30, 40. म्हणजेच काय, ₹5 किमतीवरून ₹4 किंमत म्हणजे फक्त ₹1 किमतीचा बदल या किमतीमध्ये झालेला आहे. म्हणजे ₹5 वरून ₹4 किंमत झाली असताना उपभोक्ता 10, 20, 30, 40 नगापर्यंतची तो मागणी करतोय. कर्व हा इकडे एक्स अक्षाला समांतर गेलेला आहे. म्हणजे मागणी वाढत जाणारा हा दर्शवतो. म्हणजेच ही मागणी पूर्ण लवचिक आहे. मागणीमध्ये मोठा बदल होतोय. आता दुसरा प्रकार आहे तो पूर्ण अलवचिक मागणी. किमतीत बदल झाला तरी मागणीत बदल होत नाही. किमतीत बदल झाला तरी मागणीत बदल होत नाही. याचा अर्थ ओ एक्स वाय, आपण हे तिन्ही अक्ष बघताय. ओ वाय अक्षावरती किंमत आणि ओ एक्स अक्षावरती मागणी. इकडे ₹6, ₹4, ₹2 किंमत म्हणजे 2, 4, 6. 6 वरून 4 वर, 4 वरून ₹2 किमतीमध्ये बदल झालेला दाखवतोय आपण इकडे. आणि इकडे 5, 10, 15, 20. 5 नग, 10 नग, 15 नग, 20 नग. या ओ एक्स अक्षावरती मागणीचे नग आपण दाखवलेले आहेत. पण इथे काय झालं, आकृतीमध्ये आपण काय बघताय, तर किंमत ₹6 वरून ₹2 कमी झाली तरी मागणी 10 नग एवढीच आहे. मागणीत कसल्याच प्रकारचा बदल झालेला नाही. म्हणजे मागणीचा वक्र हा जो कर्व आहे तो 10 इथेच स्थिर आहे. 5 नग नाही ना, इकडे 15 नाही ना, 20 नाही. तो 10 नग मागितले नाही, तो 10च नग राहतो. अशा पद्धतीने मागणीत कुठल्याच प्रकारचा बदल होत नाही. मागणी ताठर आहे, पूर्ण अलवचिक आहे. मागणी बदलणारी नाही, मागणी लवचिक नाही, असा त्याचा अर्थ. किमतीत कितीही बदल झाला तरी मागणी आहे तशीच त्याच स्थितीला राहते. त्याला पूर्ण अलवचिक मागणी असे म्हणतात. आता तिसरा प्रकार आहे तो मागणीच्या किंमत लवचिकतेचा तिसरा प्रकार, एक किंवा एकक मागणीची लवचिकता. तिसरा प्रकार काय आहे? एक किंवा एकक मागणीची लवचिकता. आता याच्यामध्ये काय आहे, तर किमतीत होणारा बदल आणि मागणीत होणारा बदल यामध्ये समानता असेल तर तिला एक किंवा एकक मागणीची लवचिकता असे म्हणतात. म्हणजे किमतीत ₹2 बदल झाला असेल तर मागणीतही 2 नगांचाच बदल होतो, असा त्याचा अर्थ. समान स्थितीमध्ये बदल होत असेल दोघांमध्ये तर त्यावेळी एक किंवा एकक मागणीची किंमत लवचिकता असं म्हटलं जातं. तर त्याच्यामध्ये आपण बघतोय आकृतीमध्ये ओ वाय अक्षावरती किंमत आणि ओ एक्स अक्षावरती मागणी. इकडे ₹6 वरून किंमत ₹4 झाली, बरोबर. तर इकडे मागणी 4 नगावरून 6 नगापर्यंत, 2 नगामध्येच 2 नग एवढीच मागणी वाढलेली आहे. आणि इकडे देखील ₹2नीच किंमत कमी झालेली आहे, बरोबर. 6 वरून ₹4 झाली असताना मागणी किती वाढलेली आहे, इथे 4 वरून 6 नग एवढी मागणी वाढलेली आहे. म्हणजेच एकूण खर्च बरोबर मागणी गुणिले किंमत असं जर आपण विचारात घेतला तर टी बिंदू मध्ये मागणी 4 नगाची आहे, किंमत ₹4. आणि आर बिंदूमध्ये मागणी 4 वरून 6 नग एवढी वाढली, तर किंमत ₹4 वरून ₹2 एवढीच कमी झाली. इथे आपण लक्षात घेतो ही आकृती, या दोन्हीमध्ये होणारा बदल म्हणजे किमतीत होणारा बदल आणि मागणीत होणारा बदल हा समान स्वरूपाचा आहे. समान स्वरूपाचा असतो म्हणून त्याला मागणीची एक किंवा एकक किंमत लवचिकता असं म्हटलं जातं. दोन्हीतही बदल हा समान स्वरूपाचा आहे. आता मागणीच्या किंमत लवचिकतेमधला चौथा प्रकार जो आहे तो एक पेक्षा अधिक मागणीची किंमत लवचिकता. एक पेक्षा अधिक. तर एक पेक्षा अधिक कसं, तर इथे आपण आकृतीमध्ये बघू शकतो. ओ वाय अक्षावरती किंमत आणि ओ एक्स अक्षावरती मागणी आपण घेतलेली मोजलेली आहे. तर जेव्हा ओपी एवढी किंमत आहे, ओपी एवढी किंमत आहे, तर मागणी मात्र ओ बी एवढी आहे, ओ आणि बी एवढी. तेव्हा एकूण खर्च ओ बी गुणिले ओपी, ओ बी
गुणिले OP बरोबर OB TP. OB बरोबर TP होतो. तर किंमत कमी होऊन म्हणजे P वरून P1 पर्यंत झाली तर एकूण खर्च OC गुणिले OP1 OC गुणिले OP1 होतो. तेव्हा आकृतीवर जर नजर टाकली, या डायग्रामवर जर नजर टाकली, आकृतीवर नजर टाकली तर लक्षात येतं की OCRP1 खर्च क्षेत्रफळ हा क्षेत्राचा भाग हा OBTP खर्चापेक्षा क्षेत्रफळापेक्षा किंवा खर्चापेक्षा अधिक आहे. म्हणून OCRP1 इज मोर दॅन OBTP म्हणजेच मागणीची लवचिकता 1 पेक्षा जास्त आहे. म्हणजे हा डायग्राम जर आपण लक्षात घेतला, म्हणजे ही डायग्राम जर आपण लक्षात घेतली तर P पासून P1 पर्यंतचा भाग आणि इकडे B पासून C पर्यंतचा जो भाग आहे रेषांकित केलेला भाग तो आपल्याला स्पष्ट सांगतोय की किमतीत होणाऱ्या बदलापेक्षा मागणीत होणारा बदल हा अधिक आहे. म्हणजे किमतीत थोडा बदल झाल्यामुळे मागणीत जास्त बदल होतो. याचा अर्थ मागणी 1 पेक्षा अधिक आहे. मागणीची लवचिकता ही 1 पेक्षा अधिक आहे असं इथं क्लिअर स्पष्ट होतं. आता पुढचा प्रकार आहे तो 5वा प्रकार, मागणीच्या किंमत लवचिकतेमधला 5वा प्रकार. या 5व्या प्रकारामध्ये त्याचं काय आहे टायटल तर 1 पेक्षा कमी मागणीची किंमत लवचिकता. म्हणजे किमतीत मोठा बदल होऊनही मागणीत थोडाच बदल होत असेल तर मागणीची लवचिकता 1 पेक्षा कमी असणे होय. किमतीत मोठा बदल होऊनही मागणीत थोडाच बदल होत असेल तर मागणीची लवचिकता 1 पेक्षा कमी असणे होय. ह्या आकृतीवरती आपण लक्षात टाकलं की लक्षात येईल की OY अक्षावरती किंमत, OX अक्षावरती मागणी. आता P पासून P1 पर्यंत आणि इकडे B पासून C पर्यंत. आता हा जो रेषांकित केलेला भाग आहे तो भाग जर आपण बघितला तर P आणि P1 हा मोठा बदल आहे. म्हणजे हा जो भाग आहे तो आपण रेषांकित केलेला थोडासा मोठा दाखवलाय, हा मोठा भाग आहे आणि इकडे B आणि C हा छोटा दाखवलाय. T पासून R पर्यंतचा हा जो आहे तो भाग DD म्हणजे डिमांड कर्व आहे, तो मागणीचा वक्र आहे. जेव्हा OP एवढी आहे, किंमत OP एवढी आहे तर मागणी OB एवढी आहे, तेव्हा OB गुणिले OP बरोबर OBTP म्हणजे हा पूर्ण चौकोन आपण लक्षात घ्यायला पाहिजे OBTP. तसेच OC गुणिले OP1 बरोबर OCRP1 हा भाग लक्षात घेतोय आपण. म्हणजेच वरील आकृतीवरून सरळ लक्षात येतं की OP पासून OP1 पर्यंत किमतीत मोठा बदल झाला आहे. म्हणजेच OBTP क्षेत्रफळापेक्षा OCRP1 चे क्षेत्रफळ कमी आहे. म्हणजेच मागणी 1 पेक्षा कमी आहे. अशा पद्धतीने मित्रांनो आपण आज मागणीची संकल्पना, मागणीची व्याख्या, मागणीचा अर्थ, मागणीचे प्रकार, मागणीचे निर्धारक घटक, मागणीचा नियम, मागणीच्या नियमाचे अपवाद, त्याचबरोबर मागणी आणि पुरवठ्याच्या संतुलनातून मागणीची किंमत निश्चित, वस्तूची किंमत निश्चिती आणि शेवटी मागणीच्या किंमत लवचिकतेच्या प्रकारामधला पहिला प्रकार मागणीच्या लवचिकतेच्या 3 प्रकारापैकी पहिला प्रकार मागणीची किंमत लवचिकता. या मुद्द्यांवरती आपण अगदी सविस्तर चर्चा केलेली आहे. तर इथेच आपण आज थांबूयात. पुढच्या व्हिडिओमध्ये पुढचा घटक आपण म्हणजे पुढचे राहिलेले जे घटक आहेत मागणीच्या लवचिकतेचे आणि पुढची संकल्पना पुरवठ्याची असेल त्याच्यावरती आपण सविस्तर चर्चा करूयात. परंतु आज इथेच थांबूयात. धन्यवाद.